आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पनीर मसाल्याची रेसिपी. एकदा अशी बनवा, जर वेळेस अशीच बनवचाल. आणि ह्यातलं तुम्ही पनीर बघू शकता, एकदम सॉफ्ट राहिलेलं आहे. त्यासाठी पण काही ट्रिक्स देणार आहे, ते पुढे पुढे तुम्ही बघालच. आणि त्यानंतर याची ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त झालेली आहे. आणि त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि इथे मी कांदे वगैरे पण घेतलेले आहेत. कांदे आपण मोठ्या मोठ्या आकारातच काटायचे आहेत. आणि त्यासाठी मी 2 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे थोडंच बनवत आहे. आणि त्यासाठी मी एकच टोमॅटो घेतलेला आहे. आणि टोमॅटो अगदी लाल घ्या, जेणेकरून काय होतं की आपली ग्रेव्हीला एकदम छान कलर येतो. आणि त्याच्यामध्ये जास्त लाल मिरची पावडर वगैरे टाकायची गरज लागत नाही. आणि पहिली टिप म्हणजे टोमॅटोमधल्या ज्या बिया आहेत ना, त्या साईडला काढून घ्या. त्याने काय होतं की साईडला काढलं की आपली ग्रेव्ही नॉर्मल बनते. नाहीतर काय होतं की त्यामध्ये थोडासा आंबटपणा येतो. आणि इथे मी कांदा वगैरे पण व्यवस्थित चिरून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, एकदम मस्त होते ही भाजी. तुम्ही एकदा अशी नक्की ट्राय करून बघा. आणि पनीर पण एकदम सॉफ्ट राहतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाका, अद्रकने टेस्ट खूप छान येते. त्यामुळे अद्रक तुम्ही नक्कीच टाका, अद्रकने खूप छान टेस्ट येते. आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण स्टार्टिंगला जे आपण अद्रक वगैरे लसूण घेतलेलं आहे ते सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. अगदी लालसर कलर येईपर्यंत भाजायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक मिरची पण टाकलेली आहे. 1 ते 2 मिरची तुम्ही टाकू शकता, मिरचीने टेस्ट खूप मस्त येते. आणि कांदा पण आपला बघा भाजत आलेला आहे. आणि या स्टेजला कांदा भाजल्यानंतर हलकासा आपण त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि टोमॅटो चिरलेलं घालणार आहोत. आणि ते पण 1 ते 2 मिनिट चांगलं भाजायचं आहे. आणि त्याच्यासोबत मी थोडे काजू पण टाकलेले आहेत. काजूने ग्रेव्हीला थोडीशी छान टेस्ट येते आणि बाइंडिंग पण छान येते. आणि त्यानंतर इकडे लागलीच मी लगेच ते गार होईपर्यंत इकडे मसाले घेत आहेत. धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, थोडासा काळा मसाला पण घेतलेला आहे. आणि इथे माझ्याकडं सुहानाची मटर पनीरची थोडीशी मसाल्याची ग्रेव्ही होती, तीही मी थोडीशी घेतलेली आहे, सोबत हळदी. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिट ठेवायचं आहे, व्यवस्थित हे होईपर्यंत. आणि इकडे लगेच मी आपला कांदा वगैरे ते पण चांगलं हे झालेलं आहे. आणि त्याला पण मी मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकून पण तुम्ही बारीक करा, नुसतं बारीक होत नाही, नाहीतर ते खूप थोडंसं मोठं राहतं. आणि एकदम फाईन प्युरी तयार करायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे ही आपली प्युरी. आणि ह्याच्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे, त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे. आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे. तूप किंवा बटर पण तुम्ही टाकू शकता. आणि हे तर मी थोडेसे खडे मसाले पण टाकलेले आहेत. थोडीशी तेजपत्ता आणि 1 मिरची पण टाकलेली आहे. आणि मिरची टाकलं की थोडंसं हात इकडे तिकडे करत जावं, नाही तर काय होतं की मिरची फुटून आपल्या हातावर वगैरे उडू शकते. आणि त्यानंतर ग्रेव्ही टाकून 1 ते 2 मिनिटांनी लगेच मी त्याच्यामध्ये आपण जो मसाला टाकला होता तो पण टाकलेला आहे. आणि त्याला एक 4 ते 5 मिनिट चांगला मसाला पण भुनायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम तेल सुटेपर्यंत मी मसाला पण भाजलेला आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि इकडे मी पनीर पण घेतलेलं आहे. इथे पनीर पॅकेटवालं नाही घेतलेलं, जे सुटलं मिळतं ना ते पनीर घेतलेलं आहे. एकदम छान असतं हे पनीर. आणि तुमच्या इकडे भेटत असेल तर तुम्ही नक्की एकदा ह्या पनीरचं पण ट्राय करून बघा. पॅकेटवाल्यापेक्षा हे पनीर खूप सॉफ्ट आणि छान असतं. आणि चवीला पण खूप छान लागतं. आणि ते पण लगेच थोडंसं तेल टाकून मी ते पण भाजून घेत आहे व्यवस्थित एकदम. आणि हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. आणि दुसरी टिप म्हणजे काय करायचं, पनीर जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा नॉर्मल आहे असं ठेवायचं नाही. त्याच्यामध्ये काय करायचं, गरम पाणी असतं ना उकळलेलं, गरम पाण्यात आपल्याला थोडंसं नमक टाकायचं. आणि नमक विरघळल्यानंतर ते आपण क्यूब भाजलेले आहेत ना ते सगळे त्याच्यामध्ये टाकायचे, जेणेकरून काय होतं की पनीर एकदम सॉफ्ट राहतं. आणि जो आपण ते नमक टाकले त्या नमकचं पण थोडंसं पाणी त्या पनीरमध्ये जातं, आणि त्याने पनीरची टेस्ट अजून वाढते. आणि खूप छान लागतं पनीर, आणि सॉफ्ट राहतं, अजिबात हार्ड होत नाही. इकडे तुम्ही बघू शकता आपली प्युरी पण एकदम मस्त झालेली आहे. एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. आणि जे पाणी होतं ते पाणी आणि पनीर मी सगळं त्याच्यामध्येच टाकलेलं आहे. लागलीच मी चवीपुरतं नमक पण टाकलेलं आहे. आणि याला पण आपण 1 ते 2 मिनिट चांगलं भुनणार आहोत. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये झाकण टाकून 4 ते 5 मिनटं अजून उकळू दिलेलं आहे.
आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे आणि तेल वगैरे पण खूप छान सुटलं आहे. कमी तेलात भाजी होते. तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडतो मला नक्की सांगा आणि तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. ही मी चपातीसोबत सर्व केलेली आहे आणि तुम्हाला माझा चॅनल आवडला तर